विजनने मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या जबाबदारीसह जलकुंभाचे वाटप करून महात्मा बसवेश्वर यांची शिकवण आचरणात आणली आहे, असे प्रतिपादन जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी केले। वीरशैव विजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभाचे वाटप करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, आडत व्यापारी श्रीकांत धनशेट, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव विजनचे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार आदींची उपस्थिती होते। प्रतिवर्षी बसव जयंतीनिमित्त वीरशैव विजनतर्फे 10 जलकुंभाचे पाण्याच्या जबाबदारीचे वाटप करण्यात येते। कैलासवासी मुत्याप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ आडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार हे प्रतिवर्षी 10 जलकुंभ उपलब्ध करून देतात। यावेळी बसवराज सोलापुरे, दयानंद हेळे, वीरेंद्र हिंगमिरे, श्रीशैल केंभावी, आनंद चंडक यांना पाण्याची जबाबदारीसह देण्यात आले। यावेळी सोमनाथ चौधरी, शिवानंद सावळगी, राहुल बिराजदार, गौरीशंकर बळशेट्टी, दिलीप जावळे, गंगाधर झुरळे, शांत वीरबसवंती, असलम नदाब आदी उपस्थित होते। आमचे सहकारी मित्र श्री बुरकुले सर आणि दरवर्षीप्रमाणे वीरशैव विजनच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणात बसवेश्वर महाराजांची जयंती हे विविध सामाजिक उपक्रमातून ते साजरा करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जनावरांच्यासाठी मागील त्यांना पाण्याचं कुंड द्यायचा जो काही त्यांचा उपक्रम आहे तो त्याचा आज इथं उद्घाटन झालेलं आहे। आणि आज ज्या पद्धतीनं वीरशैव विजनचं काम सुरू आहे त्याला बसव ब्रिगेडच्या वतीनं आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी बाकी सर्व लोकांना विनंती पण असं करेन की जे येत्या 15 तारखेपासून जे हे सुरू होणार आहे वीरशैव व्याख्यानमाला, तर त्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि बसवण्णाचा नावाचा जो सलग 12वा वर्ष आहे या वर्षीचा व्याख्यानमालेचा तो यशस्वी करावा। धन्यवाद आणि आपल्या सर्व उपक्रमात शुभेच्छा। विजन या सामाजिक संस्थेकडून आज जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तेव्हा मला बोलवलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभारी आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे। आता जे बसव महाराज जे आहेत आपले त्यांनी जो समाजाला मॅसेज दिलेला आहे की जातधर्म विसरून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि कष्ट करून आपल्या कमाईतून जे कुठलं चांगलं काम करता ते करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होतं आहे। आणि त्याच मार्गावर जाऊन आज जे प्राण्यांसाठी जलकुंभ त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। अतिशय स्तुत्य असा उपक्रम संस्थेतून राबवण्यात आलेला आहे। मी त्यांना असेच त्यांनी जास्त उपक्रम राबवणार यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।